पुढारी न्यूजमध्ये आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, हिंदुत्वावरनं ठाकरेंची कोंडी करणारा आज नवा मुद्दा चर्चेत आहे। हा मुद्दा आहे अर्थातच वक्फ सुधारणा विधेयकाचा। खरं तर विधेयक मांडलं जाण्याच्या एक दिवस आधीच या मुद्द्यावरनं फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांच्या विचारांची आठवण करून दिली। पण ठाकरे गटाची भूमिका सांगते की त्यांना वक्फवरनं छातीठोकपणे ना विरोध करायचा आहे ना पाठिंबा द्यायचा आहे। तर तिकडे हाच धागा पकडत शिंदेंच्या शिवसेनेने पुन्हा ठाकरेंना डिवचलंय, हिंदुत्व सोडल्याची टीका केली आहे आणि त्यामुळे नव्यानं हिंदुत्वावरनं झालेल्या ठाकरेंच्या कोंडीवर आज या धुरळ्यामध्ये चर्चा करूयात। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक। आपल्यासोबत या चर्चेमध्ये थोड्याच वेळामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ते चिंतामणी कारखानी सुद्धा या चर्चेमध्ये असतील आणि त्यासोबतच महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे माजी सीईओ अब्दुल रऊफ शेख हे सुद्धा थोड्या वेळामध्ये या चर्चेमध्ये असतील। आता सगळ्यात आधी मी जातोय भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांच्याकडे। विश्वास पाठक सर, ज्या पद्धतीनं म्हणजे कालच खरं तर देवेंद्र फडणवीसांनी साथ दिली होती म्हणा की त्या डिवचलं होतं म्हणा, काही कसंही निघतील काढू तसे अर्थ याचे निघतील। आज शिंदे सेनेने सुद्धा खरं तर ठाकरेंना डिवचलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा हिंदुत्वावरनं उद्धव ठाकरे यांची कोंडी या वक्फ बोर्डाच्या निमित्तानं होताना आपल्याला बघायला मिळते। इथे कोंडीचा प्रश्न नाही आहे। नरेंद्र मोदीजी 2014 पासून जेव्हापासून भारताचे प्रधानमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी या देशामधले अनेक कायद्यांचा अभ्यास केला। काही कायद्यांमध्ये अमेंडमेंट केलं, काही कायदे आपण रद्द केले। नंतर जसं आयपीसी ने आयआरपीसी होतं त्याच्यात देखील बदल केलं आणि हे सगळं करताना देशहितासाठी आणि जनतेच्या हितासाठी जे जे आवश्यक आहे ते निर्णय घेतले। आता वक्फ बोर्ड हा काय प्रकार आहे किंवा वक्फ बोर्डचा कायदा हा काय प्रकार आहे? खरं तर हा कन्सेप्ट भारतामध्ये आलेला असा कन्सेप्ट आहे जिथे कोणीही कोणाची जमीन वक्फ बोर्डाच्या नावाने देऊ शकतो, त्याला सुनवाई नाही, त्याला अपील नाही, अशा प्रकारची ही स्थिती होती। त्यामुळे या वक्फ बोर्डामध्ये 2013 नंतर अमेंडमेंट करणं अपेक्षित होतं, आवश्यक होतं। जे मोदीजींनी सर्वांना सांगून केलं, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी बसवली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून आज हे वक्फ बोर्डचं ऍक्ट हे जे बिल आहे हे ऍक्ट मध्ये रूपांतरित होईल असा मला पूर्ण विश्वास आहे। त्याचं कारण असं आहे की ते हिंदू मुस्लिम असा विषय न करता ज्याची जमीन ग्राह्य आहे त्याला त्याचा मोबदला किंवा त्याची ओनरशिप असायला आवश्यक आहे। अन्यथा होतं काय की कोणी जो जमिनीचा होल्डर इन ड्यू कोर्स आहे तो असा दावा करतो की ही माझी जमीन आहे, मी वक्फला देतोय। मात्र ज्याची जमीन ज्याच्या नावावर आहे तीच व्यक्ती ही जमीन वक्फला देऊ शकतं। दिल्यानंतर वक्फचा कन्सेप्ट जो आहे की ज्याच्यामधनं शिक्षण, मेडिकल किंवा चांगल्या चांगल्या अशा विधायक कामांसाठी ती जमीन दिली जातं किंवा धार्मिक स्थळांसाठी देखील त्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो की नाही हे देखील बघणं आवश्यक आहे। आज आपण बघितलं तर भारतामध्ये इंडियन रेल्वेज म्हणजे रेल्वे नंतर मग डिफेन्स हे दोन्ही सरकारी आहे, त्यामुळे सरकारी जमीन सरकारी कामांसाठी असतात, त्याचा लोकांना फायदाच होतो। मात्र त्यांच्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात 9,40,000 एकर जमीन ही वक्फ बोर्डासाठी कडे आहे आणि त्याचा विनियोग काय होत आहे याचं कुठे काही मोजमाप नाही आणि त्याच्यापैकी केवळ 10% जमिनीचं प्रॉपर रजिस्ट्रेशन झालेलं आहे, म्हणजे त्याचा ओनर कोण आहे, त्याचं लिगॅलिटी काय ही सगळी तपासली गेलेली आहे। बाकी जवळजवळ 85,000 लिटिगेशन्स आहेत। त्यामुळे इथे सुसूत्रता आणणं आवश्यक होतं। कोणाचं काही डिस्प्यूट असेल तर त्याची सुनवाई होणं आवश्यक होतं। सध्याचा जो वक्फ कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे तुम्ही वक्फ बोर्ड जे म्हणेल किंवा वक्फ कमिशन जे म्हणेल ते फायनल, त्याला कोणी चॅलेंज करू शकत नव्हतं, अशा टाईपचं ते ट्रिब्युनल होतं। आता जे सुधारित आपण कायदा आणतोय त्याप्रमाणे जो कलेक्टर असेल तो लँड रेकॉर्डचा खरं तर तो स्वामी असतो, त्याचं जो सगळं कॅल्क्युलेशन असतं, त्याचा जो सगळा इतिहास असतो, तर कलेक्टरला आपण पिक्चरमध्ये आणतोय। नंतर हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये जर डिस्प्यूट असेल तर कोणी व्यक्ती दाद मानायला जाऊ शकते। अशा प्रकारचे हे सगळे बदल आहेत, हे स्वागतार्हच आहेत।
मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम कम्युनिटी देखील त्याला स्वीकारते आहे, कारण याच्या माध्यमातून आता लोकांना बरं, न्याय याचा मिळणार आहे. स्वीकार होतोय का आपण समजून घेऊयात. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे माजी सीईओ अब्दुल रौफ शेख सध्या या चर्चेमध्ये, विश्वास पाठक जी आपल्या सोबत आहेत, मी त्यांच्याकडे जातो. अब्दुलजी, जे मुद्दे विश्वास पाठक यांनी मांडले ते आपल्यापर्यंत पोहोचले असतील, अर्थातच आपण त्याच्यावरती भाष्य कराच, पण याला जोडून आपल्याला विचारायचं आहे ते म्हणजे ज्या वेळेला विरोधी पक्ष हा विधेयकाला विरोध करतो आहे आणि ती विरोध करताना, ती भूमिका मांडताना ते असं म्हणतात वक्फच्या जमिनी लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे, असाही आरोप विरोधकांकडनं केला जातो. या सगळ्या एकूणच चर्चेवरती, या सगळ्या एकूणच येणाऱ्या प्रतिक्रियांवरती, राजकारणावरती आपली भूमिका असं आहे की वक्फ बोर्डाच्या संबंधी बरीच चुकीची माहिती मुद्दामपणे पसरवण्यात जात आहे. आता जसं म्हटलंय की 9,40 लाख वक्फच्या जमिनी आहे, वक्फ बोर्डाकडे आहे, असा त्याच्यातून असा परिणाम होते की वक्फ बोर्ड पुढे एकच इन्स्टिट्यूशन आहे, त्याच्याकडे 9.5 लाख एकर जमीन आहे. हा एक चुकीचा प्रचार आहे की रेल्वे आणि डिफेन्स नंतर वक्फ बोर्डाकडे. वक्फ बोर्ड एक नाही आहे, 35 वक्फ बोर्ड भारतामध्ये आहे आणि एक वक्फ बोर्डाची 1 इंच जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची नसते. ह्या मालकीच्या वेगवेगळ्या मशिदीच्या, दर्ग्याच्या आणि कब्रस्तानाच्या जमिनी आहेत. अशा 8,72,000 इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांच्याकडे सर्व मिळून हे 9.5 लाख एकर जमिनी आहेत. तर प्रचार असा करण्यात येतो की वक्फाकडे इतक्या जमिनी असून जमिनी आल्यापासून सच्चार कमिशनने सर्वे केला होता, त्यावेळेस 6 लाख एकर जमिनीचं त्यांनी स्वतः आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. आणि ह्या सर्व मिळून या जमिनी आहे. म्हणजे एक तर हा भ्रामक प्रचार करण्यात येतोय की वक्फ बोर्डाकडे या जमीन कुठून आल्या, कशा आहेत. या जमीन देणग्या म्हणून धार्मिक संस्थांना दिलेल्या अनंत काळापासून दिलेल्या जमिनी आहेत आणि या धार्मिक जमिनी आहेत. याचा आता असा आहे की याचा विरोध का होत आहे. विरोधी पक्ष जे विरोध करतायत आणि मुस्लिम पर्सनल बोर्ड आणि मुस्लिमच्या जे काही संस्था आहेत सर्व याचा विरोध करतायत. याला प्रमुख कारण असं आहे की या गोंडस नावाखाली याचा लेबल त्यांनी फार चांगला दिलाय शासनाने की याचा आम्ही वक्फमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय आणि वक्फाचं मॅनेजमेंट ठीक करतोय असं या नाव देऊन आता ज्याच्यामध्ये अंतर्गत ज्या सुधारणा त्यांनी प्रस्तावित केलेल्या आहेत त्या फार डेंजरस आहेत. ते जर कोणी वकील आहे, कोणी कायदा जाणणारा माणूस असेल की त्यांनी आता यांनी जे म्हटलेले आहे की 2013 मध्ये जो कायदा झाला होता तो परफेक्ट कायदा करण्यात आला होता, त्याला बीजेपीचे सुद्धा समर्थन होतं त्यावेळेस. आता अचानक वक्फ बोर्डाची मागणी नसताना या शासनाने आपला एकतर्फे हा अमेंडमेंटचा कायदा आणला. त्याच्यामध्ये महत्वाच्या काही अशा डेंजरस तरतुदी करण्यात आलेल्या आहेत की याबद्दल मुस्लिम समाज काय सर्व विरोधी पक्ष सुद्धा त्याच्यावर आक्षेप घेत आहेत. महत्वाची म्हणजे असं आहे की याच्या मागचा हेतू कसा आहे की वक्फ बोर्डाकडे असलेल्या जमिनी बळकावणे यासाठी वक्फ बोर्डांवर नियंत्रण राज्य शासन केंद्र शासन आणि राज्य सत्ता स्वतः करू इच्छिते. याला अशी त्यांनी तरतूद केलेली आक्षेप आहे. अब्दुल रौफजी, तुमचा आक्षेप आहे की वक्फ बोर्डाकडे असलेल्या ज्या जमिनी आहेत त्या बळकावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हाच खरं तर हाच मुद्दा विरोधकांनी सुद्धा आज मांडलेला आहे की लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे असं विरोधक म्हणतात. भाजपकडनं उत्तर घेऊया. अब्दुलजी, तुम्ही जो आरोप करतायत त्याच्यावर भाजपकडनं उत्तर घ्यायला मी विश्वास पाठकांकडे जातो, पण त्याच्यापूर्वी चिंतामणी कारखानीस ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आपल्या सोबत या चर्चेमध्ये, मला त्यांच्याकडे पण जायचंय. कारखानीजी, अर्थात सगळ्यात आधी तुमची भूमिका ठेवा आणि मग मला उत्तरासाठी भाजपकडे जायचंय. माझा आवाज ऐकू येतोय का? हो, येतोय. नमस्कार. या बाबतीमध्ये आमच्या शिवसेनेची भूमिका अशी आहे की अनेकदा नको ते विषय भाजप घेऊन समाजामध्ये एक असंतोष, समाजामध्ये गोंधळ हा निर्माण करायचा आणि त्यातून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, हा सगळा प्रकार अनेक वेळा चालू आहे. उदाहरणार्थ ट्रिपल तलाक किंवा असे अनेक विषय घेतलेले आहेत की जे मुस्लिम समाजाशी संबंधित आहेत आणि या विषयामध्ये ज्या गोष्टीचा आपला अर्थार्थी काही संबंध नाही अशा ठिकाणी भाजपच्या लोकांनी बोलायचं, त्यांच्या नेत्यांनी वेगवेगळी स्टेटमेंट करायची आणि समाज ढवळून काढायचा, समाजामध्ये असंतोष होईल असं करायचं. या गोष्टीमुळे 2014 पासून हा जो प्रकार सुरू झालेला आहे
त्यामुळे संपूर्ण देशामधलं वातावरण बिघडलेलं आहे. बर, पण कारखाने इथं एक स्पष्टीकरण फक्त तुमच्याकडनं घेतो की म्हणजे हिंदुत्ववादी इमेज असलेल्या शिवसेनेची वक्फ बोर्डाविषयी यापूर्वी सुद्धा काही भूमिका होती की नव्हती? शिवसेना हिंदुत्ववादी आहे. नाही, यापूर्वीची भूमिका विचारतोय. हा, मग आता या बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की हिंदुत्ववाद म्हणजे काय? दुसऱ्या धर्माला कमी लेखणं किंवा दुसऱ्या धर्माच्या बाबतीमध्ये ढवळाढवळ करणं म्हणजे हिंदुत्ववाद आहे का? आमच्या धर्मामध्ये म्हणजे हिंदू धर्मामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आम्हाला सुधारणा करणं सहज शक्य आहे. अनेक अनैतिक गोष्टी ह्या धर्मामध्ये घुसवलेल्या आहेत. अनेक अशा सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या गोष्टी धर्मामध्ये आहेत ज्या अनेक हिंदू धर्मीयांना सुद्धा आवडत नाही. तर अशा गोष्टीच्या बाबतीमध्ये आधी काम करायचं का परधर्मामध्ये इतर धर्माच्या लोकांना सुधारण्याचा प्रयत्न करायचा? माझं तर मत आहे त्यांचं ते बघून घेतील ना. त्यांचं ते बघून घेतील, त्याचा तुमच्या समाज व्यवस्थेवरती किंवा समाज स्वास्थ्यावरती काय परिणाम होतोय का हे बघा. आणि बरं, त्याचा उत्तर जो घेऊयात. होत आहे- विश्वास पाठक आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत, भाजपचे प्रवक्ते. त्यांच्याकडनं उत्तर घेऊयात या सगळ्याविषयी. अर्थात विश्वास पाठकजी, मगाशी अब्दुलजी पण जे बोलले त्याच्यावरही आपण बोला, आणि आता कारखाने सुद्धा भूमिका मांडतायत. नाही, कारखानेसांची भूमिका तर मी समजू शकतो. आज त्यांच्याकडे काही भूमिकाच नाहीये. बरं झालं आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाही आहेत, अन्यथा त्यांना किती यातना झाल्या असत्या, किंवा आम्हाला देखील, आम्ही हिंदुत्ववादी, आम्हाला किती यातना होतात आहे तो विषय वेगळा आहे. मात्र अब्दुल रौफ शेख साहेबांनी जे म्हटलं मी सांगू इच्छितो की ते त्यांनी सगळं ठीक आहे असं मांडण्याचा प्रयत्न केला की एकेका मस्जिदीची एक जागा असते, पण अल्टिमेटली वक्फ बोर्डाच्या कंट्रोलमध्येच ही 9 लाख एकर जागा आहे आणि याचा गैरउपयोग झालेला आहे. अनेक काँग्रेसचे मला नेते माहित आहेत की ज्यांनी वक्फकडनं 1 रुपयामध्ये लीजवर जागा घेतलेली, मोठे मोठे कॉलेजेस उभारलेले आहेत. हा मिसयूज आहे त्याचा. मला सगळा वक्फ बोर्डाच्या माध्यमातून किती मुस्लिम विद्यार्थी खरोखर शिकून पुढे गेलेले आहेत, किती मेडिकल हॉस्पिटल्सचा त्याचा लाभ होतोय. असं जर असतं तर मुस्लिम समाजामध्ये अशा प्रकारचं जे काही दारिद्र्य आहे ते फार मोठ्या प्रमाणात कमी झालं असतं. तो विषय वेगळा आहे. विषय असा आहे की जेव्हा जेव्हा सीए सारखा कायदा मोदीजींनी आणला, एनआरसी सारखा कायदा आणला, 370 हटवण्याचा प्रश्न निर्माण झाला, 35A असो, ट्रिपल तलाक असो, अशाच प्रकारचं वातावरण निर्माण झालं, अशाच प्रकारचा एक गजब निर्माण झाला. मात्र नंतर जनतेच्या लक्षात आलं की हेच जनतेच्या आणि देशाच्या हिताचं आहे. भारतीय जनता पक्षाला तिसऱ्यांदा लागोपाठ का बरं देशाने निवडून दिलं? का बरं या काँग्रेसची हालत किंवा शिवसेनेची हालत दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे? त्याचं कारण हेच आहे की योग्य मुद्द्यावर योग्य स्टँड घेऊ शकत नाही. हे केवळ विरोधाला विरोध करायचा. या वक्फच्या माध्यमातून काय होणार आहे की त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ट्रान्सपरन्सी येणार आहे. आज 85,000 असे खटले किंवा अनरिड्रेस्ड असे मॅटर्स का बरं आहे? कारण रिड्रेसल मेकॅनिझमच नाही आहे. त्याला कुठे आपण अपीलमध्ये जाऊ शकत नाहीये. ते देखील ट्रिब्युनल आहे. पण इतर ट्रिब्युनल जे आहे त्या ट्रिब्युनल मधनं आपण हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात जाऊ शकतोय. वक्फ ट्रिब्युनल मध्ये आपण जाऊ शकतो. हे जे अमेंडमेंट येत आहे या अमेंडमेंटच्या माध्यमातून आपण हायकोर्टातही जाऊ शकतो, सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. दुसरं, जमीन जर तुमच्या नावावर असेल तरच तुम्ही ती वक्फला देऊ शकता. अदरवाईज काय की होल्डर इन ड्यू कोर्स तो म्हणायचा ही जमीन मी वापरतोय तर मी वक्फला देतोय. आपल्या महाराष्ट्रातलं उदाहरण घ्या, बीडच्या शेतकऱ्यांचं. अचानक वक्फचे लोक आले, 27 जणांना त्यांनी म्हटलं की ही जमीन वक्फची आहे, तुम्ही आम्हाला परत करा. असा भयंकर असा कायदा ज्याच्यावर कोणी कोणाचा देखील दावा करू शकतो आणि वक्फला देऊ शकतो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हा जो कायदा आज येतोय याच्यामध्ये त्याचं कॉन्स्टिट्यूशन फार क्लिअर आहे, ज्याच्यामध्ये 2 नॉन मुस्लिम कंपल्सरी केलेले आहे, 2 महिला कंपल्सरी केलेल्या आहे. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टासारखे जजेस आणि जे त्याच्यातले तज्ञ आहेत त्यांना घेतलेलं आहे. बार काउन्सिलचे ऍडव्होकेट्स त्यांना घेतलेलं आहे. मला सगळ्या वर्षानुवर्ष जो सेक्रेटरी लेवलला काम करतो, जज म्हणून काम करतो, त्याला तुम्ही हिंदू मुस्लिम म्हणून बघणार का? तो जर तज्ञ असेल तर त्यांनी त्याची सेवा द्यावी आणि इथे ट्रान्सपरन्सी आणावी, असा हा कायदा आहे. बरं, मला कल्पना आहे की अब्दुलजींना तुम्ही जे मुद्दे मांडले त्याच्याविषयी आक्षेप असेल आणि बोलायचं असेल, पण मला एकदा एका कमेंटसाठी कारखानीस यांच्याकडे जायचंय. कारखाने जे म्हणजे हिंदुत्व आणि बाकी सगळ्या मुद्दे एकीकडे, तुम्हाला आता जे विश्वास पाठकांनी यातले जे मुद्दे मांडलेत आक्षेपाचे
आणि ज्याच्यामुळे या सुधारणा विधेयकाची आवश्यकता भाजपला वाटते, ते मुद्दे तरी पटतायत का? नाही, बिलकुल पटत नाहीयेत. यासाठी पटत नाहीयेत की आपल्या देशासमोरचे खरे मुद्दे कुठले आहेत या मुद्द्यावरती न बोलता काही काल्पनिक मुद्दे उभे करायचे आणि एक भीतीचा बाबुलबुवा उभा करायचा आणि त्याद्वारे हिंदू मुसलमान असा एक धर्मामधला वाद वाढवायचा आणि त्या वादातून हिंदूंचं एकत्रीकरण करून हिंदू मतांचा जोगवा मागायचं, असं यांचं राजकारण आहे आणि हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे पुलवामा अटॅक असो किंवा पाकिस्तानच्या संदर्भातल्या काही वक्तव्य असोत किंवा या देशातल्या मुस्लिम समुदायाच्या बाबतीतलं वक्तव्य असो, यांचा अजेंडा फिक्स आहे. बरं, हा अजेंडा त्यांचा असा आहे की हा वर्षानुवर्षाचा आहे. नफरत की राजनीती ज्याला म्हणतात, अशा प्रकारची राजनीती करायची आणि हिंदू समुदायाची मतं आपल्याकडे वळून घ्यायची. बरं, हिंदू समुदायामध्ये त्यांनी हा समुदाय अखंड ठेवलेला नाही. हिंदू लोकांमध्ये सुद्धा त्यांनी जातीमध्ये एवढी भांडणं लावलेली आहेत की त्यामध्ये पूर्वी माहीत नव्हत्या अशा जाती सुद्धा लोकांच्या समोर येत आहेत. धनगड आणि धनगर अशा जातीमध्ये फरक आहे हे आतापर्यंत कोणाला माहिती नव्हतं. परंतु अशा प्रकारचं मराठा, धनगर, ओबीसी, म्हणजे कारखानेजी, तुमचा मुद्दा हा आहे की जे मूळ प्रश्न आहेत देशासमोरचे, त्या प्रश्नांना बगल देण्यासाठी हे काहीतरी नवं, हे दूर जात आहेत. बरं, नवे काल्पनिक मुद्दे काढले जातात असा तुमचा आक्षेप आहे. काल्पनिक मुद्दे म्हणजे शिक्षणाच्या मुद्द्यावरती काय काम केलं त्यांनी सांगावं ना. बरं. अब्दुलजी, इथं विश्वास पाठकांनी मगाशी विचारलं की एवढी संपत्ती असलेल्या वक्फ बोर्डानं कुणाचं भलं केलं का? म्हणजे असं आहे की वक्फ बोर्ड मध्ये जे नॉमिनेशन आणि इलेक्शन अशा पद्धतीने वक्फ बोर्डाचं जे चेअरमन आहे आणि मेंबर्स आहे त्याचं नॉमिनेशन जी कॅटेगरी आहे ती राज्य शासन करत असते आणि त्याच्यावर केंद्र शासनाचं पूर्ण नियंत्रण असते. वक्फ बोर्ड काही स्वतंत्र शासनाच्या व्यतिरिक्त काही अशी संस्था नाही आहे. ही संपूर्ण संस्था शासनाच्या पूर्ण नियंत्रणाखाली चालते आणि याच्यावर राज्य शासनाचा पूर्ण कंट्रोल आहे, केंद्र शासनाचा पूर्ण. जर त्याच्यामध्ये काही त्रुट्या असत्या तर राज्य शासनाने त्या दुरुस्त करता आल्या असत्या. राज्य शासनाचं त्याच्यावर नियंत्रण आजही वक्फ बोर्डमध्ये मेंबर नेमले जातात. ते कोण नेमते? राज्य शासन नेमते. आज सीओ जो अपॉइंट होतो तो कोण नेमतो? सीओ राज्य शासन करते. राज्य शासनाला आजही त्याच्यामध्ये पूर्ण पॉवर्स आहेत. जर वक्फ बोर्डाच्या मॅनेजमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आहेत, ठीक आहे, त्यांचं म्हणणं ठीक आहे की आजपर्यंत इतक्या जमिनी असून सुद्धा फारसं काही त्याच्यातून भलं झालं नाही. त्याला एक महत्वाचं कारण आहे, मल्टिपल लिटिगेशन्स आहेत आणि हे मल्टिपल लिटिगेशन्स कमी करण्याकरता हीच तिथं वक्फ ट्रिब्युनल आणण्यात आलं होतं. आणि वक्फ ट्रिब्युनलच्या साथ यांनी माहिती दिली की वक्फ ट्रिब्युनलच्या विरुद्ध कुठे जाता येत नाही. खोटा प्रचार आहे. वक्फ ट्रिब्युनलच्या विरुद्ध तुम्हाला रिव्हिजन पिटिशन हायकोर्टात कोणालाही करता येते, सुप्रीम कोर्टात जाता येते. आज अंबानी मॅटर सुप्रीम कोर्टात चालू आहे. कसा गेला सुप्रीम कोर्टामध्ये तो? हा भ्रामक प्रचार चालू आहे. एक महत्वाचा, अतिशय महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला याच्यात मांडू इच्छितो की याला का कडाडून विरोध का होत आहे. त्याची महत्वाची प्रोविजन अशी आहे की हे काय करू इच्छित आता, वक्फ बोर्डामध्ये जे आता 11 मेंबर त्यांनी सजेस्ट केले आहे, 11 मेंबर मध्ये 2 कंपल्सरीली नॉन मुस्लिम राहतील, हिंदू मेंबर राहतील, 2 महिला राहतील. ठीक आहे, महिला मेंबरची तरतूद पहिले पण होती, ती आता नव्याने काही यांनी केलेली नाही. पण मोस्ट डेंजरस प्रोविजन अशी आहे की यांनी पहिले 11 मेंबर जे पहिले मिनिमम मॅक्झिमम 14 मेंबर असायचे, सर्व मेंबर मुस्लिम असायचे, सीईओ सुद्धा मुस्लिम असायची तरतूद होती. आता हे काय करतात, 11 मेंबरचा बोर्ड करतात, त्याच्यामध्ये मुस्लिमची संख्या 4 वर फक्त रिस्ट्रिक्ट करतात आणि 7 जे मेंबर आहेत त्याच्यामध्ये 2 कंपल्सरी नॉन मुस्लिम राहणार आहेत आणि 5 ह्या ओपन केलेला आहे. म्हणजे 5 लोक सुद्धा हिंदू अपॉइंट होऊ शकतात. म्हणजे एकूण 11 पैकी 7 मेंबर हे नॉन मुस्लिम जर अपॉइंट झाले तर बोर्ड यांच्या नियंत्रणात जाईल आणि यांच्या नियंत्रणात गेलं म्हणजे बोर्डाला जे काही सर्व अधिकार आहेत, प्रॉपर्टीचे ट्रान्सफर करायचे, डेव्हलपमेंट करायचे किंवा हस्तांतरित करायचे, ते सर्व अधिकार बोर्डामध्ये येतील. म्हणजे यांच्या शासनाच्या ताब्यात येतील. शासन त्याचा कुठल्याही प्रकारचा दुरुपयोग करू शकेल. शासन त्याचा दुरुपयोग करू शकेल असा मुद्दा अब्दुलजी मांडतायत. विश्वास पाठक सर, त्यांनी जी मांडणी केली, काही त्याचा दुरुपयोग होणार नाही. मला सांगा, वक्फ बोर्ड आपण म्हणतो
वक्फ बोर्ड अशा किती मुस्लिम कंट्रीज मध्ये वक्फ बोर्ड आहे हो. हा वक्फचा कन्सेप्ट भारतामध्ये सुरू झाला जेव्हा अखंड भारत होतं. त्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, भारत इथेच वक्फ बोर्ड आहे. विदाऊट वक्फ बोर्ड सर्वत्र सगळीकडे चालूच आहे की नाही. हे फक्त भारतामध्ये काँग्रेसने निर्माण केलेले लाडवलेले असे विषय आहे हा. आणि याच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी गव्हर्नन्स लेव्हल वाढवतोय. मला सांगा, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कॉम्पिटंट लोक जर घेतले तर ते फक्त मुस्लिमच असले पाहिजे, हा कोणता न्याय आहे. आणि आतापर्यंत मुस्लिम होते तर त्यांनी काय दिवे लावले. साहेबांनी त्याचं उत्तर दिलंच नाही की मुस्लिम समाजासाठी आतापर्यंत काय फायदा झाला. त्यामुळे त्याचा गैरउपयोग होऊ नये. मी परत सांगतो की अनेक नेत्यांनी वक्फ बोर्डाकडनं 1-1 रुपयाच्या लीजवर जमीन विकत घेतलेली आहे. मोठे मोठे कॉलेजेस चालवतात आहे. ते कोणत्या नियमात बसतं. म्हणजे रिव्हिजन आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट खरंच तिथे जाऊ शकत होतं तर काय त्याच्या अगेन्स्ट केसेस लागले आतापर्यंत. त्यामुळे हा जो कायदा आहे 110 सेक्शन आहे. प्रत्येक सेक्शन मी वाचले आहे. त्या सेक्शन मध्ये क्लिअर कट जनतेच्या आणि भारताच्या हितासाठी असे सगळे प्रोव्हिजन्स आहेत. त्यात चुकीचं काहीच नाही आहे. बर, कारखाने जे आपल्याला प्रश्न आहे, हा अब्दुलजी पूर्ण करा. हा, त्यांना आक्षेप आहे, पूर्ण करा. आणि एकच मुद्दा याच्यात मांडला, जसा जो मुद्दा याने मांडला की याच्यात मुस्लिमच का असावे. कारण की कॉन्स्टिट्यूशनची राज्याची जी घटना आहे, संविधान आहे, ते सर्वात मोठं आहे. आणि संविधानाने एक आर्टिकल 25-26 मध्ये प्रत्येक धर्माला अधिकार दिलेले आहे की प्रत्येक धर्माच्या त्या गटाला आपल्या धार्मिक संपत्ती अर्जित करणे आणि त्याचं मॅनेजमेंट करण्याचे अधिकार आर्टिकल 26 मध्ये प्रत्येक धर्माच्या लोकांना दिलेले आहे. त्यामुळेच आजही जे हिंदू एंडोमेंट ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये हिंदूच्या मंदिरांचं व्यवस्थापन हिंदूद्वारेच केलं जाते. सिखांच्या व्यवस्थापन सिखाद्वारेच केलं जाते. तसंच मुस्लिम धर्मीयाच्या धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन मुस्लिमांनीच करावं ही कॉन्स्टिट्यूशनचे प्रोव्हिजन आहे. हे कॉन्स्टिट्यूशन दिलेले स्वतंत्र आहे. त्याच्यामध्ये कशाला गैरमुस्लिम पाहिजे. बाकी मंदिरामध्ये सुद्धा मुस्लिमांना टाकणार आहे का. तिथे बुद्धांना टाकणार आहे का. तिथे सिखांना टाकणार आहे का. हा मुद्दा आहे. तुम्ही कशाला त्यामध्ये ह्या वक्फ म्हणजे प्युअरली इस्लामिक धार्मिक ज्या स्थळ आहे, मशिदी आहे, कब्रस्तान आहे, दर्गे आहे, याला मॅनेजमेंट करणारी संस्था आहे. त्याच्यामध्ये ज्यांना याची माहिती आहे त्या लोकांची तरतूद आजपर्यंत होती. आणि 2013चा कायदा जो पारित केलेला आहे संपूर्ण विचारनिश्चित झाला, त्याच्यामध्ये बीजेपीचं समर्थन त्याला होतं. तेव्हा चेक करून घ्या ना. आपण मुफ्ताबाद नक्वीला समर्थन दिलेल्या रेकॉर्डवर अवेलेबल आहे की 2013च्या वक्फ अमेंडमेंट बिलाला बीजेपीने सुद्धा समर्थन दिलंय. पण आता नवीन कसा मुद्दा टाकण्याची गरज काय होती. त्याचा मागचा हेतू चांगला नाहीये यांचा. बरं, हेतू चांगला नाही असं आपण म्हणतायत. विश्वास पाठक आता या चर्चेत आपल्यासोबत नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडे जाता येणार नाही. कारखानीच आपल्यासोबत आहेत. कारखानीजी, इथं जो सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे ना आज, तो असा आहे की वक्फच्या मुद्द्यावरनं हिंदुत्वावरनं आपली कोंडी झाली आहे का. आणि त्या कोंडीमुळे एक छातीठोकपणे भूमिका पाठिंब्याची किंवा विरोधाची आपण घेऊ शकला नाहीत का. बिलकुल कोंडी झालेली नाही. आमचे विचार स्पष्ट आहेत. माननीय उद्धवजींनी ते वेळोवेळी जाहीर सभांमधनं सुद्धा सांगितलेले आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये कोंडी होण्याचा हा प्रश्नच नाहीये. मुख्य मुद्दा असा आहे की हे सर्व करण्याच्या मागचा त्यांचा हेतू काय याचा अभ्यास आमच्याकडे चालू आहे. म्हणजे कावड यात्रा, मुस्लिम लोकांच्या व्यापारावरती बंधनं आणा, त्यांच्याकडनं माल विकत घेऊ नका, मुस्लिम दुकानामध्ये जाऊ नका, हे जी याच्यावर टीका करताना हे सगळे मुद्दे बरोबर आहेत एका बाजूला. हे सगळे मुद्दे एका बाजूला बरोबर आहेत. पण शिंदेची शिवसेना या वातावरण निर्मितीमुळेच लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले असं सांगतायत वक्फ बोर्डात. अहो बाळासाहेबांचे विचार नाही, आम्ही खरे प्रबोधनकारांच्या विचारांनीच चाललेलो आहे. आणि प्रबोधनकार सुद्धा बाळासाहेबांचेच विचार, प्रबोधनकारांचेच विचार बाळासाहेब पुढे नेत होते. खरं म्हणजे बाळासाहेबांनी सुद्धा जाहीर सभेमध्ये हिंदुत्व त्याची व्याख्या वेळोवेळी लोकांना सांगितलेली आहे. जाहीर सभेमध्ये अब्दुल हमीद आम्हाला प्राणाहून प्रिय आहे, तो आमचा आहे असं बाळासाहेब वेळोवेळी त्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे देशाचा दुश्मन कोण हा जेव्हा मुद्दा येतो त्यावेळेला देशाचा दुश्मन बाळासाहेबांनी स्पष्टपणे दाखवलेला आहे. बरं, विश्वास पाठक अगदी माझ्याकडे 2 मिनिटं आहेत. शेवटची आपली कमेंट, अर्थात कारखानीच जे बोलले त्याविषयी.
असं आहे की त्यांनी ज्या काही हिंदू आणि सिख अशा संस्थांचा उल्लेख केला, मला सगळ्या या संस्था सगळ्या इंडियन ट्रस्ट ऍक्ट किंवा सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्टच्या अंडर रजिस्टर्ड आहेत. त्याला नियमावली आहे. हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत कोणी जाऊ शकतं. यांच्याकडे रजिस्ट्रेशन ऑथॉरिटी देखील वक्फ बोर्डच आहे, अपिलेट ऑथॉरिटी देखील वक्फ बोर्डच आहे. त्याच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. म्हणून तर आपल्याला सगळे चेंजेस करायचे होते. राहिला प्रश्न कारखानेशांचा, ते इतके कन्फ्युज आहे. शिवसेना सध्या इतकी कन्फ्युज आहे. ते 25 वर्ष आमचे सहकारी होते. मला त्यांची क्यू येते, मला त्याचं उत्तर देखील द्यायचं नाहीये. बरं बरं, शिवसेना तुम्ही उत्तर कन्फ्युज देऊ आहे. नका. तुम्ही उत्तर देऊ नका, पण ज्या संघाचा वारसा तुम्ही दाखवताय बरं नाही. आणि हा. ज्या संघाचा वारसा तुम्ही सांगताय, त्या संघाचं रजिस्ट्रेशन कुठे होतं इतके वर्ष? बरं, हे वाद जसे मुद्दे निघतील तसे होत राहतील. अर्थातच भाजप नाही, वादाचे मुद्दे असं नाही. ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्याकडे एक बोट दाखवता, कन्फ्युज आहे. हे सगळं कन्फ्युजन या मतदानानंतर दूर होईल का याची अपेक्षा करूया, याची आपण प्रतीक्षा करूया. आणि या ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्याकडे चर्चेमध्ये एक वेळ बोट संपत आली, दाखवता कारखान्याची तेव्हा माफ करा. या चर्चेमध्ये आज आपण इथेच थांबतोय. सगळ्या मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल सगळ्या मान्यवर मंडळींचा